एमव्हीएचे ना सगळे बाळासाहेब तुम्ही हे बोलताय तर मला असं वाटतं की एमव्हीएचे सगळे नेते असे आता बघत असतील कार्यक्रम की तुम्ही आता एक आकडा सांगावा की की आपण त्याच्यावर रिॲक्ट की तुम्ही काय सांगितलं होतं त्या फोर सीझन्सच्या मीटिंग मध्ये आकडा त्यांना कोणाला आम्ही कोणाला पहिल्यांदा गेल्यानंतर मी त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही प्रिन्सिपली आपण काही गोष्टी ठरवू. एक म्हटलं होतं अगेन्स्ट बीजेपी काय काय बोलायचं ते आपण सरळ ठरवू त्याच्यामध्ये. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये आपला सर अजेंडा जाऊ द्या. तिसरं म्हटलं होतं त्या ठिकाणी की आम्ही बिटवीन मराठाज अँड ओबीसीज आजही डिवाइड संपलेली नाही आहे, कायम आहे. तिला तुम्हाला सर ॲड्रेस करावा लागेल. आम्ही जरांगे पाटलांनाही म्हटलं तुम्हाला ॲड्रेस करावा लागणार आहे त्या सगळ्या याच्यामध्ये जर महाराष्ट्र जिंकायचं असेल तर. होय होय म्हणतात. पण मग हे सगळं बोलणं झाल्यावर तुम्ही काही सांगितलंच नव्हतं का आकडा त्यांना की आम्हाला या आम्ही त्यांना सर म्हटलं की हे एकदा ठरलं की प्रत्येकाला जेवढ्या जागा पाहिजेत त्यांनी टेबलवरती मांडावं. त्या मांडल्या नाहीत. शेवटी आम्ही मग एक दिवशी जयंत पाटील यांना म्हटलं की आता आमचं येणं इथं थांबलं पाहिजे असं मला वाटतं. कारण वाटप कसं कुठलं करायचं आणि काय करायचं याची माहितीच येत नाही आहे. आणि तिथे मग आम्हाला असं जयंत पाटीलनी एक पेपर दिला. हे जे मी 10 आणि 5 15 जागींचं जे आहे ते आम्हाला जयंत पाटील यांनी ती माहिती दिली. अच्छा, सोर्स जयंत पाटील आहेत. आमचा सोर्स जयंत बैठक ते त्या बैठकीमधलाच सोर्स आहे तो. जयंत पाटलांनी लिहिलं ते आणि प्रत्येकाला विचारलं की हे तुमचं डिस्प्यूट आहेत का. आणि त्याच्यानंतर त्यांनी आमच्याकडे तो कागद दिला. ते अजून अनरिझॉल्व्ड आहे. मग आम्ही कशाला जायचं त्या आघाडीमध्ये जे इश्यूज अनरिझॉल्व्ड आहेत तुमचे, तर आम्ही जायचं कशाला. तर वी आर वेटिंग फॉर देम टू रिझॉल्व्ह. सर मग आता इथे 2 प्रश्न विचारायचे की जर का मानसन्मान मिळत नाहीये तर फिसकटलं असं म्हणायचं का. आणि दुसरा प्रश्न, मग किती दिवस आंबेडकर वाट बघणार. मी फार अगोदरच जाहीर केलं होतं की वी विल वेट टिल दी लास्ट डे ऑफ दी फर्स्ट पोलिंग डेट. हे जर बोलणार असेल ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामधला जर तोडगा निघत असेल तर वी विल वेट टिल त्या तारखेपर्यंत. आणि आज शेंडगेंचा बाईट आलाय. 27 तारखेचा अल्टिमेटम नाही, पहिली पोलिंग म्हणजे अर्ज भरायचा शेवटचा दिवस तर तो